नमस्कार. दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचे खेटे. माघ पौर्णिमेपासून होळी पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या प्रत्येक रविवारी जी यात्रा भरते त्या यात्रेस खेटे असे म्हणतात. याबाबतची आख्यायिका अशी आहे. पूर्वी केदारनाथ आपली दक्षिण दिग्विजय मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला कळताच ती कोल्हापुराहून अनवानी ज्योतिबा डोंगरकडे धाव घेतली. केदारनाथांनी महालक्ष्मी अंबाबाई यांच्या विनंतीला मान देऊन मैनाकगिरीवर म्हणजेच ज्योतिबा डोंगर येथे राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरू आहे. खेटे म्हणजे कोल्हापूर ते ज्योतिबा अशा पायी प्रवासाने ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले जाते. कोल्हापूरच्या श्री अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारी खेटे घालतात. यावेळी कोल्हापूर शहराबरोबरच महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविक ही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेस सहभागी होतात. तसेच कोल्हापूर वडणगे निगवे कुशिरे गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत येतात. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरच्या पायवाटा गर्दीने फुलून जातात. ज्योतिबाच्या नावानं चांगलं